आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अगदी अंगणात भी नाही। पॅनिक नका हो तुम्ही, नका टेन्शन घेऊ। का मी येऊ तिकडे? नाही नाही थांब, देवघरात बघूया। देवघरात? अगं होय, तिथं असेल। हा देवघरात चेक करा, मी फोन चालू ठेवतोय। हा काय झालं? ती आहे का देवघरात? हॅलो मालू? पप्पा, तू जर माझ्या आई बाबांना बरं नाही ना केलं तर मी तुला पाण्यातनं बाहेरच नाही काढणार। आहे का ती देवघरात? हो आहे। आई बाबांसाठी देवाला पाण्यात ठेवून प्रार्थना करते। मालू मी तुला खरं सांगतो, लहान मुलांच्या प्रार्थनेत ना खूप ताकद असते बघ। नक्की सगळं ठीक होणार, नको टेन्शन घेऊ तू। मी थोड्या वेळानं फोन करतो। बाय। साऊ बाळा, देवाला पाण्यात बसवायचं हे कुठनं आलं तुझ्या डोक्यात? मागच्या वेळेस नाही का आई घरी नव्हती आली म्हणून मंगलाजीने देवाला पाण्यात ठेवलं, म्हणून मी पण ठेवलं। आता आई बाबा लवकर घरी येतील। काय झालं शशीताई? काही नाही, आठवणीत हरवले ते। आत एक अवघड ऑपरेशन चालू आहे। अशा वेळेला चिंता करणारं मन आठवणींकडेच धावतं। लहानपणी नाही का आदित्य खूप खोडकर होता। त्याच्या बाबांचं आणि त्याचं सारखं भांडण व्हायचं। तो ना त्यांच्याकडे एक नवीन सायकल मागत होता। हट्टच धरला होता त्याने, पण ते काही सायकल देत नव्हते। त्याला वाटायचं की त्याच्या बाबांना त्याचं खेळणं पटतच नाही, की अरे जोरात चालवशील सायकल, कुठेतरी आदळशील, आपटशील, तुझी काळजी वाटते त्यांना। पण त्याला खरंच वाटायचं नाही। तो रुसूनच बसला होता बाबांवर, सायकल देत नाही म्हणून। एकदा रात्री आदित्य घरीच आला नाही हो। खूप शोधलं त्याला, सापडलाच नाही। त्याचे बाबा अगदी एका लहान मुलाप्रमाणे रडायला लागले। त्यांना वाटलं की त्यांना घाबरूनच हा घरी आला नाहीये। दुसऱ्या दिवशी सकाळी आला, पण बरंच लागलं होतं त्याला, हाताला पायाला जखमी झाला होता तो। तेव्हा कळलं की रस्त्यावरच्या मांजराच्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्या पिल्लाला वाचवलं सुद्धा, पण याला लागलं। जेव्हा त्याच्या बाबांनाही कळलं ना सगळं, ते ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। सतत त्याच्या उशाशी बसून होते, त्याचं सगळं करत होते, सेवा करत होते त्याची। त्याला चालता सुद्धा येत नव्हतं, पण यांनी सगळं केलं त्याचं। जेव्हा तो बरा होऊन घरी आला ना, तेव्हा दारात एक नवीन सायकल उभी होती। खूप खुश झाला तो। बाबांना थँक्यू म्हणायला गेला, पण यांनी सायकल बद्दल बोलणं टाळलं आणि म्हणाले स्वतःची काळजी घे। त्या
त्या दिवशी आदित्यला कळलं आपल्या बाबांच्या स्वभावाबद्दल. ते पुन्हा घरी आले तेव्हा धावत जाऊन त्यांना मिठी मारली त्याने गच्च. पहिल्यांदा मी त्याच्या डोळ्यात त्याच्या बाबांबद्दल प्रेम बघितलं आणि वडिलांच्या डोळ्यात मुलाबद्दलचा अभिमान. खरंच किती आबोल असतात नाही भावना. तेव्हापासून आहे ना ह्या आदित्यला समोरच्याला घोर लावायची सवय लागली आहो. मांजराला वाचवताना देवाच्या दयेनं वाचला, पण आज सुंदरीला वाचवताना त्याला काही नाही ना होणार. मंगलते अहो कसं काय होईल? अहो जर तो दुसऱ्याला वाचवतोय तर देव सुद्धा त्याला वाचवणारच ना. हे बघा शशीताई, त्याला त्यावेळेस पण काही झालं नव्हतं आणि आजही काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, बघा सगळं ठीक होईल. देवा रक्षण कर रे लेकराचं. आजी यांचाच फोन आहे. उचल उचल. हॅलो, हा बोला. मालू, सावीची प्रार्थना ऐकली बघ देवाने. आधीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. आपण त्या दोघांना भेटू शकतो उद्या. आजी, सावी, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. आता उद्याच आपण त्यांना भेटू शकतोय. गणपती बाप्पा मोरया. आजी आजी आजी, आपण आई बाबांना भेटायला कधी जायचं? भेटायचं आता आपण. डॉक्टर, काय स्टेटस आहे? चांगली बातमी. सुंदरी मॅडम शुद्धीवरती आले. खरंच आम्ही तिला भेटू शकतो ना? नाही आत्ता नको. काही वेळापूर्वी शुद्ध आलेली होती त्यांना. अजून त्या गुंगीतच आहे, पण त्यांचं शुद्धीवर येणं महत्वाचं होतं. आता त्यांच्या जीवावरचा धोका टळलाय. आणि आदित्य? इनफॅक्ट मी तुम्हाला तेच सांगणार होतो.
आदित्यला आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती, पण पण काय पण त्यांना अजून शुद्ध नाही आलेली. पण डॉक्टर, तुम्ही तर म्हणाला होता की ऑपरेशन सक्सेसफुल झाले, सगळं नीट झालंय म्हणून. नाही, ऑपरेशन व्यवस्थित झालंय आणि एव्हाना शुद्ध यायला हवी होती. आमच्यासाठी सुद्धा हे शॉकिंग आहे. आम्ही त्याला बघू शकतो का? नाही, आता नाही. मी त्यांना स्पेशल वॉर्ड मध्ये शिफ्ट करायला सांगितलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ओके, थँक्यू डॉक्टर. आदित्य, हे आदित्य, उठना रे बाळा. आदित्य, आदित्य, अरे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे तुझ्यावर. उठ ना रे. आधी आधी उठणार आहे आता. बघ, तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे रे. अजून खूप काय करायचंय तुला पुढे. प्लीज उठ आता आधी, प्लीज. बाबा, तू मला प्रॉमिस केलेस ना की मी तुला हाक मारली आणि तू कुठेही असलास तरी धावून येशील. आठवतंय ना बाबा? बाबा, बाबा.
अरे बाळा, त्याच्यात बाबाच्या कामाचे फोटो असतील ना, तुझे कसे असतील? कामाचे फोटो काढायचे होते म्हणून माझे फोटो काढायला वेळ नव्हता, मग तुझे फोटो काढायला बरं वेळ होता त्याला. माझे? अच्छा, असेल एखादा. अगं आई, ह्याच्यात तर अर्धे फोटो तुझेच आहेत. माझे? मग बघू. मी तुला किती वेळा सांगितलं कॅमेरा सोबत खेळत जाऊ नको म्हणून. काही प्रॉब्लेम झाला तर हा दे इकडे. अरे आधी ते 1 मिनिट, कॅमेरा बघू का? अरे दाखव 1 मिनिट. नाही अगं, माझ्या कामाचे फोटो जे उगाच डिलीट वगैरे झालं तर प्रॉब्लेम. मला बघायचं. नाही अगं, कशाला बघते, काय बघणं. थँक्यू. हे काय? अरे अर्ध्याच्या वर तर फोटो माझेच आहेत. याच्यात तुझ्या कामाचे फोटो कुठे आहेत? म्हणजे तू निसर्गाचे वगैरे फोटो काढणार होता ना? अगं निसर्गाचे फोटो काढलेत ना. हे काय, तू पण निसर्गाची एक सुंदर कलाकृती. सुंदर दिवस कसे बदलतात बघ ना. म्हणजे एक वेळ होती जेव्हा मी तुझी रूपावरून तुझी हेटाळणी करायचो, तुझी चेष्टा करायचो. पण आज मनाची सुंदरता काय असते मला कळलंय तुझ्यामुळे. माणसाकडे मनाची सुंदरता असली ना की तो स्वतः सुद्धा खूप सुंदर दिसायला लागतो, हे कळलंय मला आता. बाबा, बाबा, बाबा. अरे तू आईशीच का बोलत बसलायस? नाही असं काय ना बाळा. मी रुसले होते तुझ्यावर. मी किती हक्का मारते तुला. हल्ली तू माझ्या हक्कांना ओळखत नाही असं बाबा? नाही बाळा, असं काही नाहीये, बोल ना. बाबा मी रुसले आता. मी कुठे होतो तुझ्याशी? अहो बाळा, असं काही नाहीये, खरंच असं काही नाहीये. बोलू नकोस माझ्याशी. अहो बाळा, आय एम सॉरी जर माझ्याकडनं असं झालं असेल तर. मी ना तुला एक प्रॉमिस देत, तू ह्याच्या पुढे कधीही मला हाक मारलेस ना, मी कुठेही असेन, कुठल्याही अवस्थेत असेन, कसंही असेल, लगेच तुझ्याकडे धावून ये. आय प्रॉमिस. खरंच? खरंच. गॉड प्रॉमिस. गॉड प्रॉमिस. बाबा, बाबा. ए साऊ, साऊ, बाबाला दुखते ना, आता ऑपरेशन झालं ना त्याचं. काय झालं? सुंदरी मॅडम शुद्धीवर आल्यात. ओके, आलो चल. सुंदरी आधी ए तू काय करतोस? आधी झोप, झोप खाली. मला तिला बघायचंय. मला आधी तुझी एनर्जी नाही आता, तुझी कंडिशन नीट नाहीये. तू झोप खाली. नाही पण सुंदरी माझ्याबद्दल विचारेल किंवा काय सांगेल, मला यावं लागेल. मला आम्ही बघून घेऊ. विल मॅनेज. हा
तू अजिबात हालायचं नाही तू झोप बघू. बाबा मी येते हा. तू उठू नकोस आणि हलू पण नकोस. टेक केअर बाबा. मी लगेच आहे. आलो आम्ही. हालायचं नाही आधी. चल. नाही, मला तिकडे जायला हवं. मला तिकडे जायला हवं. नाहीतर सुंदरीला शंकेल मला.